नमस्कार. आज खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण घेणार आहे. 3.5 ते 4 तासामध्ये तुम्हाला बोलण्यासाठी जे आवश्यक असणारे इंग्लिश मी शिकवेल, हा माझा प्रण आहे. बिलकुल काळजी करू नका. अशी मेथड, अशी ट्रिक, ठीक आहे, आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आहे. अशी सिरीज आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आहे. जर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने अँड आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, द बेस्ट ऑफलाईन, द बेस्ट ऑनलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. जर संभाजीनगरमध्ये राहताय तुम्ही, माझ्या अकॅडमीवर या, ऑफलाईन या, तुमच्यासाठी गेट ओपन आहेत माझे कधी पण, फाईन. आणि जर का घरी बसून शिकायचं असेल तुम्हाला, तेही जबरदस्त मेथडनं रेकॉर्डेड लेक्चर्स आम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो. की जर त्यांचं येणं झालं नाही, जॉईन होणं झालं नाही, तर तुम्ही आमचे रेकॉर्डेड लेक्चर्स बघा. तुम्हाला बुक्स आम्ही देतो, लाईव्ह लेक्चर असतात, आमचे लाईव्ह लेक्चर असतात, म्हणजे जेणेकरून आम्ही विद्यार्थी कन्व्हर्सेशन करतात आणि बोला. तुम्ही असं म्हणसाल की सर आम्ही व्हिडिओ बघूच सर इंग्लिश शिकून, जर असं नसतं भाई. तुम्हाला स्विमिंग शिकायची असेल ना, तर व्हिडिओ बघू स्विमिंग शिकू शकत नाही. अरे वा यार, काय हात मारतो यार, अच्छा पाय असे करायचे नाही, आणि मारसाल विहिरीत उडी, डुबसालच, असं नाही करायचं. जोपर्यंत तुम किसी टीचर का हात नहीं पकडते ना भाई, तब तक तुम इंग्लिश नहीं सीखने वाले. क्योंकि सॅक्रिफाईस इम्पॉर्टंट असतं, डेडिकेशन इम्पॉर्टंट असतं, समजलं ना. आणि एक परसिव्हरन्स इम्पॉर्टंट असतं. ते तुम्ही एखाद्या क्लासमध्ये जाऊन किंवा चांगल्या ठिकाणी चांगल्या गुरुच्या माध्यमातूनच शिकू शकता. दॅट्स माय गॅरंटी, आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे. फाईन. सो लगेच जॉईन करून घ्या. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आम्हाला मेसेज करा व्हॉट्सअपवर, आणि आम्हाला सांगा की सर आम्हाला क्लास लावायचा आहे. जी आमची अवेलेबल बॅच असेल त्या बॅचमध्ये जॉईन होऊन जा आणि क्लास सुरू करून घ्या. 2 महिन्याची बॅच आहे, बेसिक टू ॲडव्हान्स आमची. ठीक आहे, ओके, लेट्स स्टार्ट. ठीक आहे, चलो. आज खूप इम्पॉर्टंट लेक्चर आपण शिकणार आहोत, खूप इम्पॉर्टंट लेसन आपण शिकणार आहोत. कसं असतं माहिती का, काही शब्दांच्या नंतर टूचा वापर करत असतात. उदाहरणार्थ वॉन्ट झालं, ठीक आहे ना, किंवा प्लॅन झालं, समजलं ना. तर टूचा वापर का करतात भाई? टूचा वापर काय बोलताना आपण जनरली याचा 100% वापर करत असतो. फक्त कसं आहे ना, आपल्याला समजतच नाही की भाई टूचा वापर का केला या ठिकाणी. टूचा वापर उदाहरणार्थ मला म्हणायचं की मला माझी बोलण्याची इच्छा आहे, माझी इंग्रजी बोलण्याची इच्छा आहे, माझी शिकण्याची इच्छा आहे. मग इच्छा आहेला काय म्हणणार, बरोबर ना. मग या ठिकाणी टू लागत असतं. खूप इझी लेसन आहे आजचा आपण, ठीक आहे ना. हॅवचा वापर आहे, टूचा वापर आहे. कधी वापर करतो चांगल्या प्रकारे समजून घ्या. बघा, वी यूज टू आफ्टर व्हर्ब. कधीही व्हर्बच्या नंतर टू का वापरतात, तर ते तेव्हा वापरतात जेव्हा आपल्याला काही एखाद्या गोष्टीबद्दल बोलायचं असतं, एखाद्या गोष्ट करायची इच्छा असते. उदाहरणार्थ जे आपल्याला वॉन्ट, ठीक आहे, प्लॅन, डिसाईड, एखादी गोष्ट निर्णय करायचा असेल, एखाद्या गोष्टीची प्लॅनिंग करायची असेल, एखादी गोष्ट पाहिजे असेल, तेव्हा आपण कधी व्हर्बच्या नंतर व्हर्बच्या नंतर टूचा वापर करत असतो. उदाहरणार्थ, माझी पोहण्याची इच्छा आहे भाई, माझी पोहण्याची इच्छा आहे, तर आय वॉन्ट टू स्विम, म्हणजे माझी इच्छा दर्शवतोय मी. तर इच्छा दर्शवताना, प्लॅनिंग करताना, काही डिसाईड करताना, ठीक आहे, आपण या ठिकाणी टूचा वापर करत असतो व्हर्बच्या नंतर. नीट लक्षात घ्या. सब्जेक्ट काय, सगळ्यात पहिले व्हर्बचा वापर करायचा आहे, टूचा वापर करायचा आहे, वापस पहिला व्हर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा. या ठिकाणी 2 व्हर्बचे फॉर्म आहेत आणि दोनही व्हर्बचे पहिले फॉर्म आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मग ऑब्जेक्ट घ्यायचं. उदाहरणार्थ बघा, कोणकोणते बेसिक आहेत. एक वॉन्ट टू आहे, वॉन्ट, ओके, थांबा 1 मिनिट. 2 आहेत. एक आहे, ओ सॉरी, आय डोंट वांट टू डू दिस. सॉरी. ओके, ठीक आहे. हा, ओके. बघा, या ठिकाणी 2 व्हर्ब आहेत, वॉन्ट टू. बघा, आज आपण शिकणार आहे वॉन्ट, ठीक आहे, प्लॅन, डिसाईड, ठीक आहे, हे काही व्हर्ब शिकणार आहे. आणि या व्हर्बच्या नंतर पहिला फॉर्म घेतोय. कधी यूज करतो हे नीट लक्षात घ्या. सगळ्यात पहिले एखादी गोष्ट माझी करायची इच्छा आहे. उदाहरणार्थ, माझी जेवायची इच्छा आहे, तर त्या ठिकाणी वॉन्ट टूचा वापर करतो, आय वॉन्ट टू लर्न. अजून एक्झाम्पल देतो जबरदस्त तुम्हाला. मला सांगा भाई, माझी ना अभ्यास करायची इच्छा आहे. बघा, आय वॉन्ट, ठीक आहे, टू, वॉन्ट टू घेतलं, आणि इच्छा आहे कशाची, अभ्यास करायची, टू स्टडी. ठीक आहे, माझी इंग्रजी बोलायची इच्छा आहे, आय वॉन्ट टू स्पीक, ENGLISH, इंग्लिश.
मला इंग्रजी बोलायची इच्छा भाई, या ठिकाणी वॉन्ट टू स्पीक वर्बचा पहिला फॉर्म दुसरा यूज केला. भाई मला ना सरांशी संवाद साधायची इच्छा आहे, मग कसं म्हणणार, आय वॉन्ट टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन. मी कॉन्वो करतो इथे, पण वॉन्ट टूच्या नंतर हॅव आपण वर्बचा पहिला फॉर्म यूज केला. समजलं? तर जेव्हा तुमची एखादी गोष्ट करायची इच्छा असते ना, तेव्हा तुम्हाला कुठे गेलं, हा, तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं, तेव्हा तुम्हाला वॉन्ट टूचा वापर करावा लागतो, करायची इच्छा आहे. त्यानंतर शी लाईक्स टू, एखादी गोष्ट करायला आवडते, तिला 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 ना वाचायला आवडते. बघा काय, शी लाईक्स टू रीड, तिला वाचायला आवडते. त्याला अभ्यास करायला आवडतो, कसं म्हणणार तुम्ही सांगा मला. त्याला अभ्यास करायला आवडतो, कसं म्हणणार, ही, ठीक आहे, ही लाईक्स टू स्टडी. ठीक आहे, त्याला इंग्रजी बोलायला आवडतं, ही लाईक्स टू बोलण्याला आपण स्पीक म्हणतो, SPEAK, स्पीक. काय, ENGLI, ही लाईक्स टू स्पीक इंग्लिश. यार सिंपल आहे भाई. त्याला ना त्याला गाणं म्हणायला आवडतं, मग कसं म्हणणार, तिला शी लाईक्स टू सिंग अ सॉन्ग. ठीक आहे, मग असे सेंटेन्सेस तुम्ही स्वतः तयार करा. आम्हाला बोलायला आवडतं, वी लाईक्स टू. सगळ्यात पहिले आपण कोणतं शिकलो, आपण वॉन्ट टू शिकलो, करायची इच्छा आहे. ठीक आहे, एखादी गोष्ट आवडते तुम्हाला, लाईक्स टू, तेव्हा आपण लाईक्स टूचा वापर या ठिकाणी करत असतो. एम आय क्लिअर? ठीक आहे, चलो पुढे बघूया आपण. खूप आहेत, असे खूप आहेत, फक्त मला समजायला पाहिजे, थोडंफार समजलं तर कन्सेप्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल. डेली लाईफमध्ये वापरा. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मराठीमध्ये स्वतःच तुमच्या प्रॅक्टिस बुकमध्ये एक मराठी सेंटेन्स लिहा, याच्या अकॉर्डिंग त्याला ट्रान्सलेट करा. मराठी सेंटेन्स लिहा, त्याला ट्रान्सलेट करा. खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. इट इज नॉट दॅट हार्ड जितकं आपण समजतो. फक्त कसं आहे, थोडं डेडिकेशन पाहिजे या गोष्टीसाठी, बस, दॅट्स इट. ठीक आहे ना. त्यानंतर ओके, अजून आहे प्लॅन टू. काय आहे, प्लॅन्स टू, म्हणजे एखादी गोष्ट करायची, तुम्ही प्लॅनिंग करत आहात. बाई तो जे आहे ना, तो लग्न करायची प्लॅनिंग करतोय. तो काय करतोय, तो लग्न करायची प्लॅनिंग करतोय. मग कसं म्हणणार, ही प्लॅन्स टू. कसं म्हणणार, ही प्लॅन्स टू. काय, ही प्लॅन्स टू गेट मॅरीड. ठीक आहे, बघा प्लॅन्स टूच्या नंतर वर्बचा पहिला फॉर्म आला या ठिकाणी. समजलं, प्लॅन्स टू. तो ना स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा प्लॅन करतोय. मग कसं करणार, ही प्लॅन्स टू प्रिपेअर फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. की तो बघा या ठिकाणी प्लॅन्स टू प्लस प्रिपेअर वर्बचा पहिला फॉर्म. समजलं, एखादी गोष्ट करायची तुम्ही प्लॅनिंग करत आहात, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी प्लॅन्स टूचा वापर करायचा आहे. डिसाइडेड टू, एखादी गोष्ट जर तुम्ही निश्चित केली, की त्यानं अभ्यास करायचं निश्चित केलं, मग कसं म्हणणार, ही डिसाइडेड, DICIDED, डिसाइडेड टू स्टडी. ठीक आहे, तिनं गाणं म्हणायचं डिसाइड केलं, शी डिसाइड, DECIDE, डिसाइडेड टू सिंग अ सॉन्ग. तिनं गाणं म्हणायचं डिसाइड केलं. ठीक आहे ना. आम्ही लेक्चर अटेंड करायचं डिसाइड केलं, सो वी डिसाइडेड, DECIDE, डिसाइडेड टू अटेंड द लेक्चर. आम्ही लेक्चर अटेंड करायचं डिसाइड केलं. समजलं, तर एखादी गोष्ट निश्चित करता तेव्हा तुम्हाला याचा वापर करायचा असतो. बघा आपण खूप शिकलो. सगळ्यात पहिले आपण कन्फ्यूज नका होऊ. आपण मी तुम्हाला वापस एकदा सांगून देतो. काय लिडो, ओके, ठीक आहे, कन्फ्यूज नका हो. आपण पहिल्यापासून एकदा बघू कोणकोणत्या गोष्टी आहे. सगळ्यात पहिले एखादी गोष्ट करायची इच्छा आहे, एखादी गोष्ट आवडते. ठीक आहे, त्यानंतर एखादी गोष्टची प्लॅनिंग करत आहोत किंवा एखादी गोष्ट आपण डिसाईड करत आहोत. बघा प्रत्येकाचे सेंटेन्स आपण वापस एकदा चेक करूया. ओके, फॉर एक्झाम्पल, मला ना जेवण करायची इच्छा आहे किंवा करायची इच्छा असणे, मला नवीन मोबाईल घ्यायची इच्छा आहे. या ठिकाणी घ्या, आय वॉन्ट टू बाय न्यू मोबाईल. आपण काय शिकत आहोत तुम्हाला समजलं का? आपण हे शिकत आहोत की काही गोष्टीमध्ये आपण टू लावून वर्बचा पहिला फॉर्म वापरत असतो. ठीक आहे ना. मग कधी वापरतो, जर एखादी गोष्ट करायची इच्छा असेल, एखादी गोष्ट आपण तुम्ही डिसाईड केलं असेल, एखादी गोष्टची प्लॅन करत आहात एखाद्या गोष्टीचा, समजलं, एखादी गोष्ट आवडत असेल, तेव्हा आपण काय करतो, वॉन्ट टू, लाईक्स टू, बाय टू, मग वर्बचा पहिला फॉर्म आपण वापरत
असतो. ठीक आहे बाई, आय वॉन्ट टू बाय न्यू मोबाईल, मला नवीन मोबाईल घ्यायची इच्छा आहे. ठीक आहे, मला नवीन मोबाईल घ्यायला आवडतं. मग बघा आय, मग यार आवडतं लाईक्स येणार. आय लाईक टू बाय न्यू मोबाईल. ठीक आहे, आय लाईक टू बाय न्यू मोबाईल. किंवा मी नवीन मोबाईल घ्यायचा प्लॅनिंग करत आहे. आय प्लॅन करतो. आय प्लॅन, मग या ठिकाणी जर एखादी गोष्टी प्लॅनिंग करत आहात तुम्ही किंवा प्लॅन करता तर प्लॅन टू करणार. आय प्लॅन टू बाय न्यू मोबाईल. समजलं. आणि एखादी गोष्ट घ्यायचं तुम्ही निश्चित केलंय. मग मी निश्चित केलं, मग आय डिसाइडेड टू बाय न्यू मोबाईल. समजलं. सगळ्यात पहिले एखादी गोष्ट घ्यायची इच्छा आहे, एखादी गोष्ट करायला आवडते, एखाद्या गोष्टीची प्लॅनिंग करतात तुम्ही, आणि एखादी गोष्ट करायचं तुम्ही निश्चित केलं आहे. समजलं. त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी हे वर्ब जे आहेत हे यूज करत असता. प्रॅक्टिस करा, नवीन नवीन सेंटेन्सेस बघा आणि यू विल एबल टू लर्न इझिली. ओके, वॉन्ट टू, वॉन्ट्स टू बघा. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळ्यात पहिले जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो होतो ना, त्याच्यामध्ये काय केलं होतं, सब्जेक्टच्या नंतर आपण एस किंवा येस लावलो. जर ही असेल तर त्या ठिकाणी आपण वॉन्ट्स, ईट्स केलं होतं. बरोबर ना. जर नसेल पाहिजे मागचे लेक्चर बघा सगळे पहिल्यापासून. फाईन. ठीक आहे, मग तुम्हाला या ठिकाणी सेम करायचंय. जर समजा ती असेल ती, तर तिच्या ठिकाणी वॉन्ट टू नाही, तुम्हाला वॉन्ट्स टू करावं लागेल. बघा, शीच्या नंतर वॉन्ट्स आहे, देच्या नंतर वॉन्टच वापरतो, आयच्या नंतर वॉन्टच वापरतो. ही असेल तर वॉन्ट्स, लाईक्स, प्लॅन्स, डिसाइड्स. समजलं. पास्ट टेन्स असेल तर तेच पास्ट करा. आय वॉन्टेड टू, मला करायची इच्छा होती, आता नाही होती, तर वॉन्टेड टू. बघा, तुम्हाला वापस समजून सांगतो, कन्फ्युज नका हो. ठीक आहे, टेन्सेसच्या अकॉर्डिंग तुम्हाला चेंज करायचं आहे. भाई उदाहरणार्थ तिन्ही टेन्सेस मी करून दाखवतो. उदाहरणार्थ ना, मला ना पहिलं काय होतं आपलं, मला गाणं म्हणायची इच्छा आहे. सिम्पल प्रेझेंट. सो आय वॉन्ट टू, सॉरी. ओके, सो आय वॉन्ट टू सिंग अ सॉन्ग. ठीक आहे, म्हणजे काय, मला गाणं म्हणायची इच्छा होती, झालं प्रेझेंट टेन्स मध्ये. सॉरी, इच्छा आहे. ठीक आहे, मला गाणं म्हणायची इच्छा होती, आता होती हे पास्ट टेन्स झालं. सो या ठिकाणी वॉन्ट टू नाही येणार, वॉन्टेड टू येणार. मग काय येणार, आय वॉन्टेड टू सिंग अ सॉन्ग. मला गाणं म्हणायची इच्छा होती, हे झालं तुमचं पास्ट टेन्स. समजलं. आणि फ्युचर कसं करणार, मला गाणं म्हणायची इच्छा असेल इन फ्युचर, सो आय विल वॉन्ट टू सिंग अ सॉन्ग. हे झालं फ्युचर. समजलं. अशा प्रकारे तिन्ही टेन्स मध्ये होतं. लाईक्स आहे, उदाहरणार्थ लाईक्स आहे भाई, लाईक्स. ठीक आहे, हे का असं होतं, अरे काय सिस्टीम आहे या बोर्डची ना, नवीन बोर्ड घेतल्यापासून मी कन्फ्यूज झालोय. ठीक आहे, आता आपण घेऊ लाईक. ठीक आहे, उदाहरणार्थ तिला अभ्यास करायला आवडतं. ओके, मग काय ना, शी लाईक्स टू स्टडी. आता हेच पास्ट मध्ये करा. शी लाईक्सच्या ऐवजी शी लाईक, तिला आवडायचं, शी लाईक्ड टू स्टडी. ठीक आहे, आणि तिला अभ्यास करायला आवडेल फ्युचर मध्ये, मग शी विल लाईक टू स्टडी. समजलं. असे तिन्ही टेन्सेस मध्ये तुम्हाला, मग सेम विथ द प्लॅन, सेम विथ द डिसाइड, सगळ्यांसोबत सेमच होणार आहे. 4 गोष्टी लक्षात आल्या. सगळ्यात पहिले एखादी करायची इच्छा असेल तर वॉन्ट टू. समजलं. एखादी गोष्ट करायला आवडते तर लाईक्स टू. ठीक आहे, एखादी गोष्ट करायचं प्लॅनिंग करत आहात तर प्लॅन्स टू, आणि एखादी गोष्ट तुम्ही निश्चित केली आहे तर डिसाइड टू. समजलं. या 4ही गोष्टींचा नीट वापर लक्षात ठेवा, जास्त हार्ड नाही आहे. कुठे गेलं माहिती आहे. ओके, इकडे पळतं यार, आम कन्फ्यूज. ओके, Why this is like it? Why it is like it? या ठिकाणी पण सेमच आहे बघा. ठीक आहे, वॉन्ट टू, तिला इंग्लिश शिकायची इच्छा आहे, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. ओके, तिला बाहेर परदेशात ट्रॅव्हल करायची इच्छा आहे, शी वॉन्ट्स टू ट्रॅव्हल अब्रोड. ठीक आहे, तिला फुटबॉल खेळायची इच्छा आहे, त्यांना फुटबॉल खेळायची इच्छा आहे, दे वॉन्ट टू प्ले फुटबॉल. ठीक आहे ना. दुसरा आहे प्लॅन. बाई तिला सकाळी लवकर उठायचा प्लॅन आहे, बाई माझा सकाळी लवकर उठायचा प्लॅन आहे, सो आय प्लॅन टू वेक अप अर्ली
ओके, आम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा प्लॅन करत आहोत. सो वी प्लॅन टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. ठीक आहे, तो आज रात्री अभ्यास करायचा प्लॅन करतोय. ही प्लॅन्स टू स्टडी टू नाईट. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. तुम्ही स्वतःच्या मनानं तयार करा. जोपर्यंत स्वतः एफर्ट्स घेणार नाही तोपर्यंत यू आर नॉट गोइंग टू अंडरस्टँड. डिसाईडचं पण सेमच आहे. मी इंग्रजी शिकायचं डिसाईड केलेलं आहे. मग आय डिसाइडेड टू लर्न इंग्लिश. ठीक आहे ना. तिनं बाहेर परदेशात जायचं निश्चित केलेलं आहे. शी डिसाइडेड टू ट्रॅव्हल अब्रॉड. ठीक आहे ना. मी फुटबॉल खेळायचं डिसाईड केलेलं आहे. आय वॉन्ट सॉरी त्यांना फुटबॉल खेळायची इच्छा आहे. दे वॉन्ट टू प्ले फुटबॉल. खेळायची इच्छा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे प्रेझेंट फॉर्म ओके डिसाईड टू असणार. पास्ट टेन्समध्ये डिसाईडचं डिसाइडेड असणार. फ्युचरमध्ये विल येणार. सिम्पल. आपण सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर शिकलेलो आहोत. सो आय रिक्वेस्ट यू एकदा वापस जा मागे, बघा, लर्न करा आणि मग चांगल्या प्रकारे शिकून पुढे या. ओके, अंडरस्टूड. चलो आगे चलते भाई. सिम्पल आहे. आता या ठिकाणी ना तुम्ही वेगवेगळे तुम्ही यूज करू शकता. उदाहरणार्थ आय. आता वॉन्ट टू, डिसाईड टू, प्लॅन टू, लाईक टू, चारही तुम्हाला येऊन सेंटेन्स तयार करा. उदाहरणार्थ आय. आता या ठिकाणी घ्या. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. माझी इंग्रजी शिकायची इच्छा आहे. इथं जर का लाईक घेतलं, ठीक आहे, इथं जर का लाईक घेतलं, शी लाईक्स टू ट्रॅव्हल अब्रॉड. ओके, वी प्लॅन टू स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट. ठीक आहे. ही वॉन्ट, त्याची बनायची इच्छा आहे. दे वॉन्ट टू प्ले क्रिकेट टुमॉरो. आय डिसाईड. मी कोणतंही घेतोय तसं तर चारही या ठिकाणी येतात. एकाच ठिकाणी चारही येतात. मी फक्त कोणतेही रॅन्डमली घेतोय. सो तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुमच्या बुकवर तुम्हाला वॉन्ट टू, लाईक टू, प्लॅन टू, डिसाईड टू या चारहीच्या माध्यमातून याची प्रॅक्टिस करायची. स्क्रीनशॉट घ्यायचा तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, चलो आगे चलतंय. ठीक आहे. ओके, आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आपण शिकणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे आणि डेली लाईफमध्ये आपण तर हमखास या गोष्टीचा यूज करतो. हॅवचा वापर काय? हॅवचा आपण इन फ्युचर जेव्हा पास्ट परफेक्ट टेन्स शिकू ना, तेव्हा पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅवचा वापर शिकणार आहोत. काळजी करायची गरज नाहीये. पण तेव्हा जो हॅवचा वापर आपण शिकू तो हॅवचा वापर कम्प्लिटली डिफरंट असणार आहे. त्या ठिकाणी हॅवच्या नंतर आपण वर्बचा थर्ड फॉर्म घेणार आहे. या ठिकाणी हॅवचा अर्थ आपण मेन व्हर्ब म्हणून घेतोय. ठीक आहे ना. आता हॅवचा म्हणजे काय? हॅव म्हणजे काय? तर हॅव म्हणजे हॅव हा सुद्धा एक व्हर्ब आहे, ऍक्शन आहे. ठीक आहे. हॅवचा वापर कधी करतो? जेव्हा यू पजेस समथिंग. तुमच्याकडे काहीतरी आहे. ठीक आहे ना. काहीतरी एखादी गोष्ट जर का तुमची आहे, तुमच्याकडे आहे, तेव्हा हॅवचा वापर करतो. उदाहरणार्थ माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे नॉलेज आहे, तिच्याकडे कंपनी आहे, तिच्याकडे जॉब आहे, त्यांच्याकडे जोक्स आहेत. समजलं. तर एखाद्या वस्तूकडं, एखाद्या व्यक्तीकडं एखादी गोष्ट आहे, एखादा व्यक्ती एखादी गोष्ट पजेस करतो, घेतो, तेव्हा आपण हॅवचा वापर त्या ठिकाणी घेत असतो. समजलं. खूप सिंपल आहे. इट्स व्हेरी 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 इझी. समजलं. ओके, खूप सिंपल आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. बघा आता एक्झाम्पल बघू या ठिकाणी. सी, आता हॅवचा सेकंड फॉर्म जो आहे ना तो हॅड आहे. म्हणजे माझ्याकडे एखादी गोष्ट होती ना, होती, आता नाही आहे, पण मी एखाद्या गोष्टीचं पजेशन मला मागं होतं, पहिले होतं, एखाद्या गोष्टीला मी पहिले ओन करत होतो, त्यावेळेस मी हॅडचा वापर करणार. आणि जर का आता करतोय तर हॅवचा वापर करणार. ठीक आहे ना. फक्त दोन गोष्टी आहेत या ठिकाणी, हॅव आणि हॅज. तुम्हाला समजून सांगतो, चांगल्या प्रकारे समजून घ्या. हॅवचा वापर कधी करतो? सी, हॅव आणि हॅज याचा वापर प्रेझेंट टेन्समध्ये करणार आपण. ठीक आहे. हॅड याचा वापर आपण पास्ट टेन्समध्ये करणार. ठीक आहे. आणि विल प्लस हॅव याचा वापर आपण फ्युचर टेन्समध्ये करणार. सिंपल आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. हॅव कुठे वापरतो? ज्या ठिकाणी आय. ठीक आहे. हॅव कुठे वापरतो लक्षात घ्या. पेन चेंज करायची इच्छा आहे का? आय थिंक आय शुड चेंज द पेन. ओके, ठीक आहे. हॅव कुठे वापरतो? जर का आय असेल, आय, वी, यू, दे हे असेल तर त्या ठिकाणी हॅव आपण वापरतो. ठीक आहे. आणि हॅज कुठे वापरतो? ही, शी, इट या ठिकाणी आपण हॅज वापरतो. हे शिकूया आपण पुढे. मी तुम्हाला फक्त जनरल आयडिया देतोय. तुम्हाला मला सांगायचं हे आहे की जर का एखादी गोष्ट तुम्ही पजेस करता, एखादी गोष्ट तुम्ही ओन करता, तेव्हा तुम्हाला हॅव किंवा हॅजचा वापर करायचा आहे. बघा उदाहरणार्थ ना की माझ्याकडे कार आहे.
मला काय, माझ्याकडे कार आहे. बघा या ठिकाणी मी हॅवचा वापर केला. आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे. तिच्याकडे बुक आहे, तर शी म्हटलं तर ते सिंग्युलर झालं, त्याच्यामुळे हॅव येणार, हॅज येणार. शी हॅज अ बुक. समजलं, तिच्याकडे बुक आहे. ओके, दे हॅव 2 ब्रदर्स, त्यांचे 2 भाऊ आहेत. भाऊ आहेत म्हणजे काय भाई, पोझिशनच झालं तर दे हॅव 2 ब्रदर्स. ठीक आहे, दे नाही, हे चुकीचं आलं या ठिकाणी. समजलं, हे वाचणं चुकीचं आलं. ओके, सो आय यू मी दे या ठिकाणी हॅवचा वापर करतो, आणि ही शी इट या ठिकाणी आपण हॅजचा वापर करत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. प्रेझेंट टेन्समध्ये आहे. ठीक आहे, डेली लाईफमध्ये, जेव्हा डेली लाईफमध्ये तुम्ही कम्युनिकेशन करता तेव्हा व्हाय इट इज ओके, जेव्हा डेली लाईफमध्ये कम्युनिकेशन करता तेव्हा हॅवचा वापर कुठे बघा तुम्ही. ठीक आहे भाई, मी रोज सकाळी ब्रेकफास्ट करतो, तर करतो डेली लाईफ आहे, करतो, तर या ठिकाणी तुम्हाला हॅव म्हणजे घेणे, ग्रहण करणे या अर्थामध्ये सुद्धा हॅवचा वापर होतो. आय हॅव ब्रेकफास्ट. ठीक आहे, मी ब्रेकफास्ट केला, आय हॅड करा सर सर. ठीक आहे, आय हॅव ब्रेकफास्ट ॲट AM, मी 8 वाजता ब्रेकफास्ट घेत असतो, खात असतो. सो खाण्याच्या अर्थामध्ये सुद्धा आपण हॅवचा वापर करतो. बाई घे जेवण खा, हॅव अ मील, हॅव अ मील. समजलं, तर हॅवचा वापर खाण्याच्या अर्थामध्ये सुद्धा होत असतो. शी हॅज लंच ॲट स्कूल, की तिनं ऑलरेडी शाळेमध्ये लंच केलंय भाई, तिनं केलंय. मग शी हॅज, तिनं ऑलरेडी केलंय, शी हॅज, ती करते असेल तर हॅज घेतोय आपण, शीच्या नंतर हॅज वापर करतो. ठीक आहे ना. दे हॅव अ बाथ इन द मॉर्निंग, करण्याच्या अर्थामध्ये, उदाहरण ते सकाळ सकाळी आंघोळ करतात, सो दे हॅव अ बाथ इन द मॉर्निंग या ठिकाणी सुद्धा हॅवचा वापर तुम्ही केला करण्याच्या अर्थामध्ये ॲज अ मेन व्हर्ब, मुख्य क्रियाच्या वर. ठीक आहे, दे हॅव अ बाथ इन द मॉर्निंग. समजलं, हॅव आणि हॅजचा वापर कुठे करायचा बघा. समजलं. ओके, आगे चलो भाई. जेव्हा हॅज, आता एखादी गोष्टीचं पोझिशन तुमचं पास्टमध्ये होतं, मी तुम्हाला सांगितलं ना, प्रेझेंट टेन्समध्ये एखादी गोष्ट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हॅव आणि हॅजचा वापर करा, काही इश्यू नाहीये. पण जर पास्ट टेन्समध्ये एखादी गोष्ट तुमच्याकडे होती त्यावेळेस तुम्हाला हॅडचा वापर करायचा आहे. उदाहरणार्थ, माझ्याकडे कार होती, आहे नाही, आहे म्हटलं तर हॅव वापरा, आय हॅव अ कार. पण होती म्हटलं तर आय हॅड अ कार करा. माझ्याकडे पुस्तक होतं, आय हॅड अ बुक. तिच्याकडे पुस्तक होतं, शी हॅड अ बुक. त्यांच्याकडे मोठं घर होतं, दे हॅड अ बिग हाऊस. समजलं. आय हॅड, मला काल डोकं दुखत होतं माझं, आय हॅड अ हेडेक यस्टरडे. सो एखादी गोष्ट तुम्ही पास्टमध्ये एक्सपिरियन्स केली आहे. ठीक आहे ना, मी ॲक्सिडेंट एक्सपिरियन्स केला, आय हॅड अन ॲक्सिडेंट. समजलं ना, एखादी गोष्ट एक्सपिरियन्स केली आहे तुम्ही पास्टमध्ये, तुम्ही फील केलाय तुम्ही त्याला, ठीक आहे ना, अनुभव घेतलाय, तेव्हा सुद्धा तुम्ही हॅडचा वापर करता. उदाहरणार्थ, शी हॅड, तिनं एका प्रॉब्लेमला फेस केलाय, तिने एका प्रॉब्लेमचा एक्सपिरियन्स घेतलाय लास्ट वीकमध्ये, सो शी हॅड अ प्रॉब्लेम लास्ट वीक. ठीक आहे ना, काल आम्ही एका मीटिंगचा एक्सपिरियन्स घेतला, सो वी हॅड अ मीटिंग यस्टरडे. ठीक आहे, अशा प्रकारे आय हॅड हेडेक यस्टरडे, शी हॅड अ प्रॉब्लेम लास्ट वीक, वी हॅड अ मीटिंग यस्टरडे. I had breakfast at 8 a.m. He had lunch at school. They had a bath in the morning. I had breakfast at 8 a.m. I had lunch at the school. They had a bath in the morning. अशा प्रकारे तुम्ही काय करता, एकतर पोझिशन दाखवायला पास्टमध्ये होतं या अर्थामध्ये तुम्ही हॅडचा वापर करता, आणि एखादी गोष्ट पास्टमध्ये एक्सपिरियन्स केली असेल तेव्हा तुम्ही हॅडचा वापर करता. केली असेल पास्टमध्ये, आता नाही. समजलं, आता असेल तर तुम्ही हॅव म्हणा. बाई आय एम मी मीटिंग करत आहे, घेत आहे, तर आय एम हॅव्हिंग अ मीटिंग म्हणा तुम्ही सरळ सरळ. आणि मीटिंग घेत होते, आय हॅड द मीटिंग म्हणा सरळ सरळ, माझी मीटिंग होती. सर काही टेन्शन घ्यायचं नाही, इंग्लिशला तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तोडा, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तोडा, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपण का तोडत आहोत आणि जर तोडत आहोत त्याचं करेक्ट काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. दॅट्स इट, काही मोठा सीन नाहीये. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आज आपण हॅव, हॅज आणि हॅड शिकलो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकणार आहोत चांगल्या प्रकारे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वापस मी तुम्हाला सांगतो, जर 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स जर का तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल, गॅरंटीड बोलचाल तुम्ही. इंग्लिश बोलायसाठी आहे, बोलण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एजची काही लिमिट नाही आहे. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ आम्ही. तुम्ही लगेच आम्हाला मेसेज करा आणि लगेच तुमची सीट बुक करून घ्या. पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेसनमध्ये. थँक्यू सो मच.